हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली असणार आहे फॉर दोज पीपल जे डेली वर्क करतात किंवा डेली जे आहेत ते कामाला जातात आणि त्यानुसार त्यांना आता आय नो दॅट की बऱ्याच टायमाला ना आपल्याला टाईम नाही भेटत टू अनालाइज द ट्रेंड इन द मार्केट किंवा स्ट्रॅटेजीज ॲडजस्टमेंटला. आणि जर मी एखादा नेकेड ऑप्शन बाय करतो तर त्याच्यात रिस्क पण जास्त असते, कारण पूर्ण जो कॅपिटल आपण इन्व्हेस्ट केला आहे तो पूर्ण वाइंड अप होण्याचे पण चान्सेस जास्त असतात, राईट. सो आजच्या टॉपिकमध्ये आपण हे बघणार आहोत की ओव्हरऑल जो आहे तो ट्रेंड फाइंड आउट कसा करायचा आहे. जर मार्केटमध्ये ट्रेंड असेल तर ॲज अ वर्किंग पीपल जर मी सपोज मला आठवड्यातून 2-3 दिवस भेटतात ॲनालाइज करायला किंवा डेली मी मॉनिटर नाही करू शकत की मी सकाळी एकदा सपोज ट्रेड बनवलं तर माझ्याकडे टाईम नाही की मी डायरेक्ट त्याला मध्ये बघू शकतो. मी डायरेक्ट त्याला एंड ऑफ द डे बघणार किंवा दुसऱ्या दिवशी बघणार, राईट. सो त्यासाठी जो आहे ना तो हा आजचा टॉपिक असणार आहे. सो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, कारण मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत ॲज मी इंडियाबद्दल बघायला गेलो तर मोस्ट ऑफ द पीपल्स आर वर्किंग. मी पण जनरली आता काय करतो, कामच करतो, राईट. सो जनरली स्ट्रॅटेजीज जनरली आपण कशा बनवायच्यात आणि त्या बेसवरती ट्रेड्स ज्या आहेत त्या कशा आयडेंटिफाय करायच्या ते आता आपण बघूया. ओके. सो पहिला एक बेसिक कन्सेप्ट आपण समजूया की हाऊ टू आयडेंटिफाय द ट्रेंड इन द मार्केट, की मार्केटचा जो ट्रेंड आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्या बेसिसवर जर मला एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल सो त्या स्ट्रॅटेजीज कशा डिप्लॉय करू किंवा त्या स्ट्रॅटेजीजचा माझा व्ह्यू काय असेल, तो माझा एक पर्स्पेक्टिव्ह काय असेल मार्केटला बघण्याचा, ते आपण डिस्कस करूया. सो जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज किंवा जेव्हा पण आपण मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा असेल ना, माझी पर्सनल फेवरेट आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे आणि जेव्हा तुम्ही हे फ्रिक्वेंटली यूज करणार तुमची पण ही फेवरेट बनेल, कारण खूप सोपे सरळ कन्सेप्ट आहे. त्या बेसिसवरती, टेक्निकल चार्ट बेसिसवरती आणि ओव्हरऑल जे आहे स्ट्रॅटेजीजच्या आउटपुटवरती. इनपुट आपण जर चांगला दिला ना डेफिनेटली जो आउटपुट आहे तो खूप चांगला येतो, राईट. सो ट्राय टू चेंज द इनपुट ॲज पर द चेंज इन द बिहेवियर इन द मार्केट, राईट. सो ते आपल्याला बघायचं आहे. सो सिम्पल आज जो आहे आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल बघणार आहोत. ओके, फ्युचर्स बिल्टअप. नाव जेव्हा पण आता बघा ह्याच्या पुढे जे मी सांगणार आहे ना प्रॉपर नोटबुक घेऊन किंवा प्रॉपर एकदम लक्षपूर्वक आहे का, कारण ही कन्सेप्ट आहे खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, माझी पर्सनल फेवरेट कन्सेप्ट आहे आणि जे नवीन ट्रेडर्स आहेत, नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे. सो आपण ह्याच्यात बोलणार आहोत फ्युचर्स बिल्टअप बद्दल. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बघतो तेव्हा 2 पॅरामीटर्स घेतो. कोणते 2 पॅरामीटर? एक घेतो प्राइस अँड सेकंड वन इज ओपन इंटरेस्ट. ओके. आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ओके. सो पहिली गोष्ट, पहिल्या केसमध्ये काय होऊ शकतं की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. ओके. प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके. व्हॉट इज लॉंग बिल्टअप? लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सिम्पल बघा, सपोज जर 1000ला एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची जी प्राइस आहे ती वाढू शकते. सो मी काय करणार, इथे बायचा एक ट्रेड बनवणार, बरोबर. सो जेव्हा मी बायचा ट्रेड बनवतो तेव्हा प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला क्रिएट करतोय, त्यामुळे माझी प्राइस जी आहे ती वरती जाते, राईट. आणि मी एक नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय बाईंगचा, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके. ह्या पट्टीला मी गायब करतो जरा, पट्टीमध्येच कुठून आली, हां ठीक आहे. नाव सेकंड थिंग की प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातात त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंगला एक सिम्पल म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग. ओके. की बायर्स प्रॉफिट कुठे बुक करतात. सर लेट्स सी 1000ची गोष्ट मी बाय केलेली ती गेली 1500 वरती. सो ॲज अ बायर मला प्रॉफिट किती आहे? 500 रुपयाचा प्रॉफिट आहे एव्हरीवन, राईट. सो जेव्हा मला 500 रुपयाचा प्रॉफिट आहे सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार ना. म्हणजे मी काय करतो, मी बाईंगचा जो ट्रेड आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय. स्क्वेअर ऑफ मीन्स व्हॉट, काढून टाकतोय. सो प्रेशर जो आहे तो खाली येणार. का प्रेशर खाली येणार? कारण
जेव्हा पण मी बाईंगचा ट्रेड काढतो तेव्हा मी प्रेशर जो आहे तो बाईंगचा रिलीज करतोय, त्यामुळे प्राइस हलकी खाली मोमेंटम देते, नॉट शार्प मोमेंटम बट हलकी खाली मोमेंटम देते, आणि बाईंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतो त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट खाली येतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग इज अ सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, देन थर्ड कन्सेप्ट. व्हॉट वॉज अ थर्ड कन्सेप्ट? की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. प्राइस खाली ओपन इंटरेस्ट वरती. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. सो व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, की कुठे फ्रेश सेलर जे आहे ते त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात. ओके, सो लेट्स अज्युम की 2000ला एखादा स्टॉक चालू आहे. मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची प्राइस खाली पडू शकते. ओके, सो मी काय करणार, इकडे जाऊन एक सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी सेलचा ट्रेड बनवतोय दॅट मीन्स व्हॉट, मी प्रेशर कुठे बिल्ड करतोय, खालच्या लेवलला ना, खाली बिल्ड करतोय. सो प्राइस जी आहे ती खाली जाते आणि मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय सेलिंगचा, राईट. त्यामुळे मी नवीन कॉन्ट्रॅक्ट बनवल्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, अँड द लास्ट वन. व्हॉट इज लास्ट वन? की प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली. ओके, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, आता शॉर्ट कव्हरिंग मीन्स व्हॉट, लेट्स इथे मी 2000ला जो मी सेल केलेला तो आला सपोज 1000 वरती. ओके, ॲज अ सेलर 1000चा प्रॉफिट आहे मला. सो काय होणार, मी प्रॉफिट बुक करणार. प्रॉफिट बुक करतोय म्हणजे मी काय करतोय, सेलिंगचा प्रेशर रिड्यूस करतोय ना, त्यामुळे माझी प्राइस जी आहे ती हलकी मोमेंटम देते वरती, आणि मी सेलचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे इथे बनवलेला तो स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट खाली पडतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला कन्सिडर करतो आपण शॉर्ट कव्हरिंग. ओके, ज्यांना कोणाला कन्सेप्ट समजली असेल, खूप सुंदर कन्सेप्ट आहे, एकदा रिवाइज करा, एकदा वाटल्यास याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, स्क्रीनशॉट घेऊन ठेवला असेल तर डेफिनेटली पुढे जाऊन तुम्हाला खूप युजफुल होणार आहे. आणि दॅट्स इट. ओके, सो लेट्स गो विथ द कन्सेप्ट की आता हे जे आहे ते मला कुठे मिळेल आणि ह्याच्याने मी ट्रेंड कसा आयडेंटिफाय करू. ओके, सो ह्याचा पण एक ॲडव्हान्स कन्सेप्ट असतो, तो असतो बिल्टअप सायकल्स. ओके, आता आपण दोन गोष्टी बघितल्या, चार गोष्टी बघितल्या, सॉरी, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग. हे झालं पर्टिक्युलर डे वाईज. आता मला ह्याला पोझिशनल वाईज बघायचं की प्रत्येक दिवशी जर असं जर मी बघतोय तर मला सायकल्स कोणते भेटतात. तर दोन सायकल्स असतात, एक असते बुलिश सायकल, ओके, अँड सेकंड इज व्हॉट, बेरिश सायकल. ओके, नाव मार्केट वरती कसा जातो, लाईक दिस, असं जातो मार्केट वरती, बरोबर. कधी जाताना असं बघितलं का डिरेक्टली जातो, आय नो दॅट, बरेच लोक बोलतील जातो असं मार्केट, पण कधी रेअर केसमध्ये एखादा इव्हेंट असेल, न्यूज असेल मार्केटमध्ये, पॉझिटिव्ह न्यूज, सो असं कुठे मुवमेंट, पण कंटिन्युअस नाही दिसणार ना मार्केट, प्रत्येक वेळी मॅक्झिमम टाइम तुम्हाला असं दिसेल ना. सो सपोज मार्केट इथे बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती जात असेल आणि इथे जो खाली येतोय, बघा खाली येतोय, हे बुलिशसाठी थोडा नेगेटिव्ह सेंटिमेंट आहे ना, पण मार्केट दोन केसमध्ये खाली येतो. कोणत्या दोन केसमध्ये खाली येतो? एक बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग, बघा प्राइस खाली येते, आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. सो सपोज मार्केट इथे लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल, ओके, सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग सायकल, दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. ओके, बुलिशला आपण काय म्हणतो, जेव्हा जेव्हा लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल त्याला आपण एक बुलिश सायकल म्हणू, म्हणजे बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, लाईक दिस. ओके, आणि जेव्हा मार्केट खाली पडतो तेव्हा मार्केट खाली कसं पडतो, लाईक दिस, बरोबर. असं कधी बघितलंय फॉल, बघितलाय कोविडमध्ये, इलेक्शनच्या दिवशी तो एक मोठी कॅन्डल होती ती, राईट. सो ते झालं एखादा इव्हेंट असेल तेव्हा, एखादा फिअर असेल मार्केटमध्ये तेव्हा. बट जेव्हा शॉर्ट असेल आणि वरती येताना सपोज हा शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येत असेल, ओके, दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सायकल. सो त्याला आपण म्हणतो एस आणि एस सी. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट कव्हरिंग सायकल असतं त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ बेरिश सायकल. ओके, अगेन मी स्मॉल रिकॅप देतो. लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ बुलिश सायकल, शॉर्ट कव्हरिंग मीन्स अ बेरिश सायकल. ठीक आहे, सोपी कन्सेप्ट आहे. नाव हाऊ टू आयडेंटिफाय द ट्रेंड इन द मार्केट, किंवा त्या मोमेंटमला मी कसा ट्रेड करू किंवा त्या बेसवरती ट्रेड कशा बनवू. ओके, सो मी काय करणार इथे, मी इथे येणार बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती आणि सायकलवरती येणार. ओके,
खूप सुंदर कन्सेप्ट आहे. तुम्हाला इथे रिसर्च करायला टाइम इन्व्हेस्ट खूप कमी करायचं आहे, नाही करायचं असं नाही, खूप कमी इन्व्हेस्ट करायचं आहे. का? एंड ऑफ द डे. सो आरामात तुम्ही ऑफिसवरून घरी या किंवा बिझनेस असेल त्यांच्या बिझनेसवरून घरी या, रात्री 10, 11, 12, 1, 2, 3 मार्केट संपल्यानंतर कधीही बसा. हार्डली 10 ते 15 मिनटं लागतील स्टॉक्स आयडेंटिफाय करायला. हार्डली 10-15 मिनटं. मी त्याच्या आधीपेक्षा मी म्हणजे 5-10 मिनिटात पण काम होऊ शकतो. मी मॅक्झिमम 15 मिनटं बोलते मी. ठीक आहे. सो काय करायचं आहे, फर्स्टली आय एक्सप्लेन यू द इंटरफेस. पहिला मी याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो. बघा इथे टॉपला जो आहे ना तो इथे सर्च सिम्बल आहे. सो सर्च सिम्बल म्हणजे जर तुम्हाला एखादा स्टॉक मॅन्युअली आयडेंटिफाय करायचं असेल यू कॅन गो विथ द सेम. लुक बॅक पिरियड मीन्स मला किती दिवस पाठचा डेटा पॉईंट बघायचा आहे हे इथे आहे. त्यानंतर रीडिंग आहे. रीडिंगवरती मी येतो. रीडिंग काय आहे, सेक्टर तर प्रत्येकाला माहिती असेल की कोणता सेक्टर जर मॅन्युअली मला पाहिजे तर यू कॅन गो विथ द सेक्टर वाईज ॲज वेल. ट्रू बिल्टअप आहे. ट्रू बिल्टअप इज ऑल्सो कन्सेप्ट, पण आपण ट्रू बिल्टअप ह्यामध्ये कव्हर नाही करणार आहोत. आता इथे बघा एक कलर्ड कोड आहे, पूर्ण एक बॉक्समध्ये कलर दिलाय. सो जे ग्रीन बॉक्स आहेत यू कॅन सी हे तुम्हाला सांगतात लॉंग, की कोणत्या दिवशी जे आहे ते लॉंग झाले. ओके, मीन्स फ्रेश बाईंग झाली आहे. ब्ल्यू बार्स आहेत ते लॉंग अनवाइंडिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग. ओके, रेड जो बार आहे तो तुम्हाला शॉर्ट दाखवतो की कुठे शॉर्ट क्रिएट झालंय. अँड दिस वन इज शॉर्ट कव्हरिंग हे. ओके, आणि ही जी उभी स्केल आहे, ही वर्टिकल जी स्केल आहे ती तुम्हाला सांगते प्राइस किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकचं नाव, आणि हॉरिझॉन्टल जी स्केल आहे ती तुम्हाला सांगते डेट. म्हणजे करंट डेटचं बघायला तर इकडे आहे करंट डेट, आणि त्याच्यानंतरचे जे पण जुने दिवस आहेत ते प्रत्येक तुम्ही इथे बघायला मिळेल. ओके, मग प्रिव्हियस डेटा पॉईंट आहे. आता सिम्पल बघा, हे मी क्लिअर करतो. ओके, नाव आपण काय बघितलेलं की जेव्हा जेव्हा लॉंग अनवाइंडिंग असतं दॅट कम्स अंडर दी बुलिश सायकल. आता आपल्याकडे किती आहेत, वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक. सो माझ्याकडे इतका टाइम नाही आहे ना की मी प्रत्येक स्टॉकमध्ये जाऊन रिसर्च करू की ह्या स्टॉकचा मोमेंटम काय आहे किंवा ह्या स्टॉकमध्ये कुठे मोमेंटम आहे. राईट, इट्स नॉट दॅट मच इझी. राईट, सो मी काय करणार, मी रीडिंगमध्ये येणार आणि क्लिक करणार L आणि LU ला. सो जेव्हा पण आपण LU सिलेक्ट करतो मीन्स लॉंग अनवाइंडिंग, दॅट मीन्स वॉट की मी एक बुलिश सायकल अँटिसिपेट करतोय. लुक बॅक पिरियड काय 20, म्हणजे मला काय पाठी 20 दिवस बघायचे, मला पाठचा 20 दिवसांचा डेटा पॉईंट पाहिजे. ते काउंट मी टाकतो ते 14. ओके, 14. ओके, म्हणजे काय मी पाठचा 20 दिवसाचा डेटा पाहिजे, त्या 20 दिवसामध्ये ॲटलिस्ट 14 दिवस लॉंग अनवाइंडिंग पाहिजे. आणि मी अप्लायवरती क्लिक करतो. सो जसं मी अप्लायवरती क्लिक करतो यू कॅन सी एक डेटा पॉईंट माझ्यासमोर आला जो कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्ह आहे फ्रॉम लास्ट 20 days. यू कॅन सी चंबल, क्रॉम्प्टन, GNFC, IOC, IPCA लॅब, नॅशनल ॲल्युमिनियम आणि अल्ट्रा केमको. हे जे स्टॉक्स आहेत ना कंपॅरेटिव्हली खूप पॉझिटिव्ह आहेत. राईट, क्रॉम्प्टन बघा 1.5% वरती आहे, GNFC 3.5% वरती आहे, IPCA लॅब 2% आसपास येतोय, नॅशनल नाल्को तर 3% वरती आहे. राईट, सो मला काय दिसलं की हे स्टॉक जे आहेत ते करंटली एक म्हणू शकतो बुलिश ट्रेंडमध्ये आहेत. राईट, सो मी काय करणार आता इथे स्ट्रॅटेजीज कोणत्या बनवायच्या. सो स्ट्रॅटेजीज जेव्हा पण आपण जनरली बनवतो तेव्हा लक्षात ठेवा 2 ते 3 गोष्टी की डेबिट आणि क्रेडिट स्प्रेड बनवा. ओके, आता बरेच लोक असेल एवढा टाइम नाही डेबिट स्प्रेड बनवायला. सिंपल आहे. डेबिट स्प्रेड क्रेडिट स्प्रेड काय आहे. डेबिट तुम्हाला सांगतं की तुम्ही फार बाय एक्सपायरी असेल तर तुम्ही प्रीमियम जास्त देताय. ओके, नियर बाय एक्सपायरी असेल तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, रिझन सिंपल आहे का, कारण जर मी इथे आलो तो जेव्हा पण तुम्ही स्प्रेड्स बद्दल डिस्कस करतो. ओके ओके, सो तेव्हा आपण मोर दॅन, मी जनरली ट्राय करतो की 2 पार्टमध्ये कव्हर करायचं. मोर दॅन 15 days लेफ्ट टू डेज टू एक्सपायरी आणि लेस दॅन 15 days लेफ्ट टू डेज टू एक्सपायरी. ओके, सो जेव्हा पण मी फार बाय एक्सपायरी असतो तेव्हा डेल्टा माझ्या फेवरमध्ये असतो, वेगा माझ्या फेवरमध्ये असतो आणि थीटा माझ्या फेवरमध्ये असतो. का थीटा फेवरमध्ये असतो, कारण त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप मायनर इम्पॅक्ट असतो. राईट, फार बाय एक्सपायरीवरती थीटाचा. डेल्टाचा इम्पॅक्ट जास्त असतो. वेगा व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे माझा वेगा पॉझिटिव्ह आहे. सो ट्राय टू गो विथ द बुल कॉल स्प्रेड. ओके, बघा मेन जे आहे ना, तुम्हाला स्टॉक मिळाले सपोज ट्रेड बनवायचे, पण आता बघू कसं मिळवू कसे त्याच्यामध्ये स्टार्ट. बुल कॉल स्प्रेड 1:2 किंवा 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो असला पाहिजे. की जर
मोमेंटम नाही आला तर 1च रुपये मला चाललाय, आला तर 3 रुपये मला भेटतात. 1:3 किंवा 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो बनवा. बेअरिजसाठी बेअरपुट स्प्रेड, बेअरपुट स्प्रेड अगेन 1:2 चा ठेवा किंवा 1:3 चा. कधीही लक्षात ठेवा 1:1 पेक्षा ना 1:2 किंवा 1:3 चांगलं आहे. 1:1 मध्ये आपण काय करतो, नाही आली मोमेंटम 1 रुपया चालले, आली तरी 1च रुपया मिळतो ना. पण इकडे काय 1:2 1:3 ला नाही आली मोमेंटम 1 रुपया चाललाच आहे, पण 1:2 जर धावला स्टॉक तर 2 रुपये, नाही धावला तर 3 रुपये, 1 रुपया चाललाय. राईट. सो दॅट इज द लॉजिक. थोडी मोमेंटम जास्त लागते तिकडे, पण आपण डिरेक्शनवरतीच बेट करतोय. राईट. सो दॅट इज द रिझन. ओके. 1:2 किंवा 1:3 चा. आणि जेव्हा आपण नियर बाय एक्सपायरी असतो तेव्हा काय असतं की, एकच मिनिट. ओके. सो जेव्हा आपण नियर बाय एक्सपायरी असतो तेव्हा थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो मेजर असतो, खूप जास्त असतो. राईट. सो मी काय करणार इकडे, आय विल ट्राय टू गो विथ दी क्रेडिट स्प्रेड. ओके. सो पहिला मी येणार बुलपुट स्प्रेड. ओके. आणि बेअरिजसाठी येणार बेअर कॉल स्प्रेड. ओके. आणि ह्या दोघांचा रिस्क रिवॉर्ड काय असणार, 1:2 किंवा 1:3 चा. सिंपल. ओके. कसं बघायला भेटणार आपल्याला, ट्रेडिंग वरती या, ट्रेडिंग वरती या, ऑप्शन्स आर्किटेक्ट, पेपर ट्रेडिंग टूल आहे. जसं पाहिजे तसं लेट्स सी मला एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल. ओके. करंट एक्सपायरी मी काढतो, मी नेक्स्ट एक्सपायरीमध्ये जातोच. लेट्स सी 29 ऑगस्टच्या. ओके. कारण मी नियर बाय एक्सपायरी कुठेतरी हे करतो ना, त्यामुळे. ओके. सी ऑलरेडी एक्झिट. ओके थांबा, सॉरी. ओके. सो बुल कॉल स्प्रेडला आपण काय करतो, ॲट द मनी बाय करतो, OTM सेल करतो. ओके. सो मी काय इथे करणार, कॉल ऑप्शन सेल केला आहे. कॉल ऑप्शन. ओके. बुल कॉल स्प्रेड यू कॅन सी कन्वर्ट झालाय. ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो बघा खूप चांगला आहे. आता मी फार एक्सपायरीला आहे ना, आणि क्रॉम्प्टन मला पॉझिटिव्ह दिसते, त्यामुळे ह्याला मोमेंटम येऊ शकते. जर सपोज ऑगस्टच्या ज्या एक्सपायरीपर्यंत मोमेंटम आली तर माझा जो बेनिफिट आहे, माझा जो प्रॉफिट होणार तो 36,000चा नाही आला तर 20,000चा लॉस आहे. राईट. सो 1:2 चा कुठेतरी रिस्क रिवॉर्ड रेशो मी ह्याला ट्राय केला आहे, थोडाफार 1:2 च्या आसपासच आहे. आणि थोडं लेट्स सी याला अजून एक घेऊया. हां, यू कॅन सी हा खूप चांगला बनेल माझा. जर मोमेंटम आली तर 48,000चा प्रॉफिट, नाही आली तर 27,000चा लॉस. राईट. एका लॉटच्या बेसिसवरती जर मी बघायला तर मॅक्झिमम लॉस किती आहे माझा, 27,550. आणि जर स्टॉक मोमेंटम दिला तर 48,000चा प्रॉफिट आहे. राईट. मॅक्झिमम. आणि ते पण आपल्याला पूर्ण दिवस ते होल्ड नाही करायचं ना. सपोज जर 4-5 दिवसात मोमेंटम आली विच इज वेल अँड गुड, पण 10 दिवसात मोमेंटम नाही आली तर यू कॅन एक्झिट इट. ओके. आपल्याला टाइम नाही आहे, पण 10 दिवसातून एकदा तरी बघू ना, 5 दिवसातून एकदा तरी बघू, तेच आपल्याला बघायचं आहे. मार्केट पडण्याचे पण चान्सेस जास्त नाही, जास्तीत जास्त पडला तर मला माहिती आहे माझा लॉस किती आहे, आणि जास्तीत जास्त वरती चढला तर आय नो दॅट माझा प्रॉफिट किती आहे. 5-6 दिवसात मोमेंटम नाही आली तर त्याला एक बाईंगचा ऍड करा किंवा एक वरती जाऊन सेलचा ऍड करू शकता. जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी गेला तर, पण फार बाय एक्सपायरी आहे जसं मी इकडे केलं तर थोडा अजून एक बाईंगचा ऍड करा लॉट. सो रेशो स्प्रेडमध्ये कन्वर्ट होईल कुठेतरी ते. राईट. आणि नियर बाय एक्सपायरी जात असेल आणि मार्केटने मोमेंटम दिली असेल तर त्याला वरती जाऊन अजून एक सेल करा. सो तुमचा तो वरती रेशो स्प्रेड होईल आणि थीटाचा इम्पॅक्ट तुम्हाला कुठेतरी जास्त मिळेल. सो ट्रेंड आयडेंटिफाय करा विदिन 5 मिनिट्स 10 मिनिट्समध्ये, आणि त्याच्यावरती 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो लावा. बऱ्याच स्ट्रॅटेजी तुम्हाला युट्यूबवरती गेलं तुम्हाला बऱ्याच स्ट्रॅटेजी मिळतील की तुम्ही ही स्ट्रॅटेजी बनवा किंवा ही स्ट्रॅटेजी बनवा, पण तुम्हाला पण माहिती त्याची मार्जिन रिक्वायरमेंट जास्त असते आणि ती आउटपुट कमी असतो. ही सिंपल आहे, मार्जिन रिक्वायरमेंट कमी, सोबत तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो, आणि तुम्ही आयडेंटिफाय करताय स्टॉक. तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतील की तुम्ही ही स्ट्रॅटेजी बनवा, पण ती स्ट्रॅटेजी कधी डिप्लॉय करू त्याच्यावरती मला लॉजिक तर पाहिजे ना. तर लॉजिक इज दिस. ओके. सो ट्राय टू गो विथ द सेम. खूप सुंदर कन्सेप्ट आहे आणि दॅट्स इट. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. ज्यांनी अजून ॲप्लिकेशन डाउनलोडही नाही केलं, 25 फ्री टूल्स आहेत, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच जाऊन व्हिजिट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.